ही आमची गावदेवी आहे आणि हे जे दोन्ही आहेत ना या गावदेवीची बहिणी आहेत. हिला घाटादेवी म्हटलेलं जातं. आणि असं बघा मंदिर आहे आमचं जुनं. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मी गोरायता विशाल या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे. मित्रांनो, आज ना आपण माझ्या गोराई गावातील आमच्या घरातील गावदेवी किंवा घाटादेवी यांचे तुम्हाला दर्शन करून देतो. मंदिर आमचं इतकं सुंदर आहे ना, छोटं आहे, लहान आहे, पण मंदिर खूप सुरेख आहे आणि समुद्राच्या कडेलाच आहे. मित्रांनो, मस्त बघा समुद्र कसं खवळलेला असा. आणि हे बघा मित्रांनो, तिथे मोठी होडी दिसते ना तुम्हाला, तिथे ना हे करतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात, होडी बनवतात त्या ठिकाणी. तिथे बघा एक आयलंड तुम्हाला दिसत असणार. एक मिनटं, मी तुम्हाला ना थोडा आपला गोप्रोमध्ये कॅप्चर ना होणार, थोडं लांब आहे ते आयलंड. ते वाशीचं आयलंड आहे. हे पूर्ण गोराईचं समुद्र आणि आमची गावदेवी बघा तिकडे. तर चला आपण गावदेवीला आता भेट देऊया. चल योगे जाऊया ना. मित्रांनो, हे बघा मस्त ना नारळाची पूर्ण बघा बाग आहे. ते मस्त बघा नारळ आपल्याला पाहायला भेटत आहेत. हे बघा, हे ना आपले कोळी बांधव आहेत ना, कोळी बांधव यांची घरं आहेत. मस्त बघा नारळाची बाग आहे. त्यासोबतच ना मित्रांनो, हे बघा समुद्र खवळलेला आहे बघा. हे बघा हायटाईड आहे आज, तिथपर्यंत पाणी येतं बघा. मस्त बघा आज समुद्र खवळलेला असा बघा. मोसम पण आज एक नंबर असा बघा. योगेश, आपलं कुठलं आहे? गोराई बीच ना? हे गोराई बीच, तिकडे कुलवम बीच, हा गोराईचा कोळीवाडा आणि ते हा गोराईचा धक्का आहे. गोराई हा ना, गोराईचा धक्का. हा. आणि आपलं हे मंदिर तरी आपल्या घरापासून किती अंतर असेल? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर ना. फेमस आहे ना. हा, गावदेवीचं. म्हणजे आपला कोण समजा सबस्क्रायबर आला, हा गोराई क्रॉसला आला, हा, तर त्यांनी विचारलं की गावदेवी कुठे आहे, तर लोक सांगतील ना, म्हणजे फेमस आहे गावदेवी. तर मित्रांनो, गावदेवीला या, मी तुम्हाला मस्त मंदिर दाखवतो, आमची देवी दाखवतो. आणि हे बघा नजारा बघा समुद्राचा. वाव. आपण समुद्र तर पाहिलंच मित्रांनो. आता बघा ना, इथे मोठे मोठे होड्या आहेत. हे बघा, हे होड्या ना इथे का ठेवलेले आहेत ना, मी तुम्हाला पहिलं होड्या दाखवतो आणि नंतर मी तुम्हाला सांगतो. आणि हे बघा वरती आहे ना, झाडावरती बघा हे असे बॉल्स लटकत आहेत. हे फिशिंग नेट बॉल आहे. आपलं मंदिर आहे बघा गावदेवीचं, पुरातन मंदिर आहे. त्याआधी तुम्हाला मी होड्या दाखवतो. मस्त होड्या आहेत बघा. ही बघा इथे मस्त ना एक होळी आहे, किती लांब लचक आहे बघा. हे बघा रजिस्ट्रेशन नंबर पण आहे, इंडिया MH2MM7477 असं रजिस्ट्रेशन असतं प्रत्येक होडींचं. हे बघा मस्त एकदम होळी आहे. हे बघा फायबर आहे वाटतं, फायबर. मस्त बघा किती मोठी आहे ही. बघा इथे पण एक ना खूप जबरदस्त मोठी होळी आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. सर्व होळीच आहेत कोळी बांधवांचे. ही बघा ही होळी आहे ना पॅकिंग केलेली आहे. लहान लहान होड्या पण आहेत. आणि ही बघा केवढी मोठी होडी आहे. बघा बापरे, मस्त रे एकदम. हे बघा समुद्रावर गेल्यावर का एक नंबर वाटेल. हे बघा आमचं गोराईचं समुद्र आणि कडेलाच आमचं हे छोटंसं गावदेवीचं पुरातन मंदिर. हे बघा हे आहे ना फिशिंग नेट बॉल्स आहेत. कधी तुम्ही समुद्री सफर केला असणार तर तुम्हाला पाण्यामध्ये लटकताना बॉल्स दिसत असतील, ते हेच बॉल आहेत. हे बघा हे होळ्या फायबरची आहे ना रे? फायबर आहे, फायबरचीच असेल. आणि हे बघा याच्या आत आहे ना माशांचं झाड आहे, फिशिंग नेट्स बोलतो. हे बघा दिसतंय तुम्हाला, कव्हर केलेलं आहे पावसाळीसाठी. हे बघा इथे पण फिशिंग नेट्स बॉल आहेत. तिथे मस्त बघा इथे तिथे. तर हे मित्रांनो, हे जे होळ्या आहेत ना, हे आपले जे मी तुम्हाला कोळीवाडा दाखवला ना, तिथे हे कोळी बांधवांचे होळे आहेत. तर आता कसं आहे ना, इथं जागा नसेल बहुतेक, म्हणून इथे जागा अवेलेबल होती म्हणून इकडे लावतात. हे बघा हे आमचं मंदिर आहे. तर आता कसं आमचं जेव्हा कार्यक्रम असतं ना, म्हणजे सत्यनारायणची पूजा असते किंवा नवरात्री असते, त्यावेळेला आहे ना हे पूर्ण जे स्पेस आहे ना हा खाली होऊन जातो.
कारण आमचं जे घरातलं फंक्शन्स असतात ना, जे उत्सव असतं ते या ठिकाणी होतं. मग हे संपूर्ण आहे ना खाली होऊन जातं. बाजूचा परिसर पाहूया. ते बघा, आपण असं आलो ना तर हे बघा इथे सर्व होळ्या लावलेले आहेत. वरती बघा मस्त ना नारळाची झाडं आहेत. हे बघा, हे फिशिंग नेट बॉल आहेत मोठे मोठे. या ठिकाणी बघा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि मोठी प्रॉपर्टी आहे बघा. मस्त बघा नारळाचे आहेत ना, मोठे मोठे माडं पाहायला भेटतात. हे बघा मस्त एकदम. आणि बघा आमच्या जे मंदिराच्या वरती पण आहे ना नारळाचे बघा मोठे मोठे माडं आहेत. ते इथे नारळ असतात ना, हे पडतात आणि पत्रे बघा फुटतात. आता ताडपत्री लावलेली आहे. आणि असं बघा मंदिर आहे आमचं जुनं. कोणीच येत नाही, कोणाला जास्त माहिती नाही. हे आमचे जे पुरातन जे आमची गावदेवी आहे ना, तर आमच्या घरातली जास्ती उत्सव या ठिकाणी होतात. हे बघा, आता मस्त चावी घेऊया आपण. बाजूच्या काकाकडनं येणार आहे, मग चावी खोलून मी तुम्हाला देवींचे दर्शन करून देतो. आणि आपल्या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जे मंदिर असतात, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळीकडे, की मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन असते. हे बघा छान पूजा पण केलेली आहे. तर तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे ना आधी इथे ना कसं हे सर्व माती होती, तर इथं सिमेंट बांधून सर्व चकाचक केलं आहे. म्हणजे जे काय भाविक पाया पडायला येतील त्यांच्या पायांना दुखापत झाली ना पाय, याची आम्ही काळजी घेतलेली आहे. आणि आता मी तुम्हाला बाजूचा परिसर दाखवतो. हे बघा, ही कंपाऊंड आहे, मग प्रायव्हेट प्रॉपर्टी. आणि या ठिकाणी पण बघा होळ्या लागलेल्या आहेत, लहान लहान छोटे छोटे होळ्या आहेत. तर मित्रांनो, योगेश चावी घेऊन आलेला आहे. आता तो दार उघडतोय. त्याआधी ना मी तुम्हाला ना जुनं आमचं जे पुरातन लाकडीचे जे दरवाजे होते ना, मी तुम्हाला हे दाखवतो. हे बघा, संपूर्ण लाकडीचा हा दरवाजा आणि ओपन ठेवलेला आहे, कारण व्हेंटिलेशन नाही आहे त्यासाठी ना आपण ओपन ठेवलेला आहे. आणि हा दरवाजा पण बघा, आपण आमचा ना जुना एकदम बोलतात ना एक रिस्टोरेशन केलेलं आहे, कलरिंग केलेलं आहे, थोडं जीर्णोद्धार आपण केलेलं आहे, कलरिंग वगैरे. हे बघा मस्त असा प्रवेश आहे. आणि पत्रे बघा, हे आता ना नारळ लागून लागून फुटून जातात हे जे पत्रे आहेत ते. असा मस्त आपला प्रवेश करूया. ओम गावदेवी. आणि बघा, हा आहे ना आपला छोटासा सभा मंडप आहे. तर सभा मंडप मध्ये ना मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, लहान देवळे आहेत छोटे छोटे. इथे एक देवळी आहे, तिथे एक देवळी आहे. हे बघा. आणि भाविकांना बसण्यासाठी इथे मस्त आम्ही टायलिंग्स आणि ग्रेनाइट केलंय. आणि ही मी तुम्हाला खिडकी दाखवली व्हेंटिलेशनसाठी, लाकडाची खिडकी आहे. आणि हा आपला दरवाजा चाकाचा. हे बघा. आणि असा आपला छोटासा सभा मंडप आहे. आता ना मित्रांनो आपण मुख्य गाभारामध्ये प्रवेश करू. तर मुख्य गाभारासाठी पण बघा इथे ना 2 मस्त बघा दरवाजे आहेत चाकाचे. आणि समोर ना आपल्याला देवींचे दर्शन होतात, जी की गावदेवी आणि घाटादेवी नावाने या गोराई गावामध्ये ओळखलं जातं. मित्रांनो इथे ना मुख्य गाभारामध्ये छोटी लहान खिडकी आहे लाकडाची. मग इथे जे सामग्री असतं त्या ठेवण्यासाठी बघा इथे स्टोरेज एक कॅबिनेट बनवलं आहे. इथे बघा लहान देवडी आहे, खिडकी आहे व्हेंटिलेशनसाठी. हे बघा, जे सनलाईट आहे ना मस्त बघा हा त्याच्या मुख्य गाभारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. परत इथे बघा लहान छोटी देवडी आहे. इथे बघा मूर्ती आहे आपली महालक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी यांची पितळाची मूर्ती आहे बघा. आणि मुख्य आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ते म्हणजे हे बघा, हे जे मंदिर आहे ना मित्रांनो, हे रजिस्टर्ड झालं ना 16 मे 1866ला. आणि कोणा हस्ते झालं होतं ना, तर डॉक्टर रामकृष्ण नारायण परमानंद यांच्या पुण्य स्मरणास्तर जन्म तारीख 16 मे 1866, निधन तारीख 21 एप्रिल 1942 हे बघा. आणि हे जे मूर्ती आहे ना मित्रांनो, ही जी दगडात कोरलेली कोरीव बांधकामाची हे शिल्प आपल्याला पाहायला भेटतं. हे आहे पांगोबा देवाचं. हे बघा. तर हा जो पांगोबा देव आहे ना, ही जी आपली गावदेवी आणि 2 बहिणी आहेत. हे बघा, हे जे गावदेवी आणि 2 बहिणी आहेत यांचे बंधू आहेत.
सख्खे भाऊ आहे त्यांचे. हे बघा पंगोबा देव. आणि ते एक आपलं दही दूध व ताकाचा अभिषेक करण्यास सक्त मनाई आहे. इथे गोष्ट का लिहिलेली आहे ना, कारण जर इथे दही दूध ताक वगैरे इथे आपण अभिषेक करू ना, ते संपूर्ण परिसर घाण होऊन जातं. त्यासाठी हे आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि इथे पण एक देवडी आहे ज्यात आपल्याला गणपती बाप्पा, विठू रखुमाई, साईबाबा यांचे पितळ्यांची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. परत बघा इथे एक छोटी देवडी आहे. इथे खिडकी आहे, समोर पण खिडकी आहे. परत आपल्याला एक देवडी पाहायला भेटते आणि एक लाकडाची आपल्याला छोटी खिडकी पाहायला भेटते व्हेंटिलेशनसाठी. तर मित्रांनो असा मुख्य गाभार आहे. तर एकदा परत मी तुम्हाला गावदेवी घाटादेवी यांचे दर्शन करून देतो. ही बघा मित्रांनो, ही अशी आमची गोराई गावातील एकमेव पुरातन मंदिर आहे गावदेवीचं. बघा आई भवानी यांचे आपल्याला इथे स्वरूप पाहायला भेटतात. ही देवी बघा मित्रांनो आपली सिंहावर वाघावर विराजमान आहे बघा. आणि हे दोन्ही बहिणी आहे. आणि हे बघा इथे हा ना जो कंठी बघा कशी डेको आहे, म्हणजे थोडी डिझायनिंग वाली दिसते बघा. हे बघा कंठी बघा थोडी युनिक वाटते बघा. बाहेरून तुम्हाला मंदिराची भिंती दाखवतो. हे बघा पत्रे आहेत आणि असं देवीचं जे बॅक साईड आहे ना तो आपण दाखवतोय बघा. मंदिराच्या बाजूला आहे ना बघा छोटे छोटे होड्या आहेत. आणि ना इथे बघा फिशिंग नेट बॉल आहे. हे बघा दीप सागर, बघूया किती वजन आहे ते. आपण कधी फिशिंग, अरे हलका हलका आहे. हे बघा बापरे याचं वजन आहे आणि आत काहीतरी हाय डेंजर आहे बाबा. आपण ठेवूया इथे. आणि बघा मस्त लहान लहान होड्या आहेत. मस्त बघा होड्या. मित्रांनो असं होतं आपलं गोराई गावातील गावदेवी. हवा खूप आहे कारण आज भरती आहे ना, ओटी आहे, तर हवा भरपूर लागते, बरं वाटतंय अंगाला. तर मित्रांनो आपल्या मी गोराईचा विशाल या चॅनलमध्ये गोराई गावातील मंदिरं आणि मनोरी गावातील मंदिरं सर्व काही आपल्याला तुम्हाला पाहायला भेटणार. पेजला जावा आणि व्हिजिट करा. आता गोराई गाव आणि मनोरी गावामध्ये ऑलमोस्ट जे पर्यटन येतात ते फक्त फिरण्यासाठी येतात. माझा चॅनल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आमच्या गोराई आणि मनोरी गावामध्ये पण छान छान पुरातन मंदिर अवेलेबल आहे, जे की खूप पिढ्यांपासून आपल्याला पाहायला भेटतात. तर चला मित्रांनो आता हा ब्लॉग आपण इथे संपवणार आहे. आणि तुम्ही या व्हिजिट करा माझे सबस्क्रायबर्स. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज आणि हर हर महादेव.